हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। साहेब, महेश नागरी पतसंस्था या संस्थेत असलेला तोंडी आदेशान्वये असलेला मॅनेजर पवन पुरोहित यांनी काल एक तक्रारी अर्ज केलेला आहे. तर त्याच्या अनुषंगाने त्या तक्रारी अर्जाचा तपशीलवार डिटेल सांगा थोडंसं. महेश नागरी सहकारी पतसंस्था मालेगाव. तर या पतसंस्थेचे जे मॅनेजर किंवा व्यवस्थापक आहेत पवन पुरोहित यांनी पोलीस निरीक्षक मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन यांच्याकडे एक अर्ज केलेला आहे. अर्जाचा साधारणतः आशय असा आहे की संस्थेचा जो इमारत निधी आहे तर त्या इमारत निधीमधून बऱ्याच रकमा ज्या आहेत तर त्या सद्यस्थितीमध्ये पतसंस्थेचं कार्यालय ज्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्या जागेचे जे मालक आहेत काकानी म्हणून तर त्यांना त्या रकमा दिल्या गेलेल्या आहेत. परंतु रकमा देऊन देखील आज रोजी ती जी मालमत्ता आहे तर ती संस्थेच्या नावावर झालेली नाही. थोडक्यात त्या अर्जातला जो आशय आहे की त्यांनी त्या संस्थेच्या निधीची लूट केलेली आहे. तर कालच तो अर्ज आमच्या कार्यालयाकडे आलेला आहे. वास्तविक पाहता मुख्य जो अर्ज आहे तो त्यांनी पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडे केलेला आहे. तरी परंतु आम्ही त्याची दखल घेऊन आज रोजी आता आम्ही जे संबंधित व्यक्ती आहेत अनुक्रमांक 1 ते 5 यांना एक सुनावणी नोटीस काढतो आहे सोमवारची. आणि त्या दिवशी आम्ही जो अर्जदार आहेत पवन पुरोहित त्यांना देखील या ठिकाणी बोलवणार आहोत आणि दोघांच्या समक्ष जे काही बाबी निदर्शन असतील तर त्या विचारात घेऊन मग आपला महाराष्ट्र सहकारी संस्था दिन 1960चा जो कायदा आहे त्यातील तरतुदीनुसार कोणी जर दोषी आढळलं तर त्या बाबतीमध्ये पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई प्रस्तुत करणे. तक्रारीमध्ये जो अपारची रक्कम दिलेली ती साधारण किती आहे? ती रक्कम 39 लाख रुपये. 39 लाख रुपये. म्हणजे हा व्यवहार कसं काय झालेला असं त्यांनी नमूद केलेलं आहे. नाही, आता तो जो अर्ज जर वाचला आणि त्याच्यासोबतचे जे डॉक्युमेंट जोडलेले दाखवले तर त्याच्यामधून ह्या ज्या रकमा आहेत तर ह्या जे जागा मालक आहेत काकांनी तर यांना दिले गेलेले आहेत. आणि साहजिकच संस्थेचे जे कोणी पदाधिकारी किंवा संचालक असतील तर यांच्या धनादेशावर ज्या स्वाक्षऱ्या असतील तर त्याच्यामधूनच ते दिले गेलेले आहेत. तर याची सगळी वस्तुनिष्ठ आपण चौकशी करून एक 3-4 दिवसामध्ये त्याचा आपण निर्णय घ्यावा. ही खरेदी संबंधित जी रक्कम दिली गेलेली त्याबाबत DDR म्हणजे आपली परवानगी आवश्यकता असते ही घेतली गेली का नाही? आता मी तर जुलै 2025 पासून हजर झालेलो आहे आणि तेव्हापासून तर मी काही दिली गेलेली नाही. पूर्वी दिलेली आहे का नाही त्याची पण खातरजमा आमच्या ऑफिसच्या रेकॉर्डवरून आम्ही करू. साधारण किती नावं दिले गेलेली काय तक्रारीमध्ये? त्यांनी 5 नावं दिले गेलेले आहेत. तपशीलवार त्याच्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सेक्रेटरी आणि जे संबंधित जागा मालक आहे अशी 5 नावं त्यांनी दिलेले आहेत पोलीस स्टेशनला जो अर्ज केला. याबाबत गुन्हा दाखल करायचा नाही दाखल करायचा याचा निर्णय आपण किती दिवसात घेणार? सोमवारी आमची सुनावणी झाली की त्याच्यानंतर लगेच मंगळवारी निर्णय घेऊ. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।